नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती कोणती याबद्दल माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पाहूया कोणती आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदतवाढ आता सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेली आहे। ज्या महिलांनी आजपर्यंत अर्ज केलेला नाही त्या महिलांसाठी व ज्या महिलांनी अगोदर अर्ज केलेला आहे परंतु त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या त्यामुळे त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला नाही, अशा महिलांसाठी ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे, असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। हे तुम्ही पाहू शकता। आता एक ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेविषयी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज न भरलेल्या आणि अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला, महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। तुमच्याकडे ते लोक येतील, आल्यावर म्हटलं जोडा दाखवा, त्यांना दाखवाल ना। आता एक ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेविषयी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज न भरलेल्या आणि अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला, महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। तुमच्याकडे ते लोक येतील, आल्यावर म्हटलं जोडा दाखवा, त्यांना दाखवाल ना।